भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 13 तारखेनंतरचा निर्णय झेपणार नाही. हिंगोलीतील रॅलीमधनं मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. काहीही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका. माहितीच्या मेळाव्यात अजितदादांची पियुष गोयल यांच्याकडे जाहीर मागणी. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना क्लीन चिट. गैरसमजातनं मुंबई महापालिकेकडून गुन्हा दाखल. पोलिसांचा दावा तर सत्यमेव जयते. वायकरांची प्रतिक्रिया. आता फक्त दाऊदला क्लीन चिट द्यायचं बाकी आहे. वायकरांच्या क्लीन चिट म्हणून संजय राऊतांचा घणाघात. तर महायुतीकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जातं. पटोलेंचा टोला. वायकरांच्या क्लीन चिटवर किरीट सोमय्यांचं नो कमेंट्स. प्रकरण कोर्टात आहे म्हणत सोमय्यांनी बोलणंच टाळलं. संभाजीनगरमधील भाजपच्या राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय. भाजप नेत्यांकडून शिंदेंच्या मनधरणीचा प्रयत्न. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला दिलेल्या 11 कोटी रुपयांच्या बक्षिसावरून विरोधकांचा हल्लाबोल. राज्याच्या तिजोरीत खडखडाट. मग बक्षीस देण्याची गरज काय? विरोधकांचा सवाल. पुण्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई दरम्यान महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. एकाला अटक. बारामतीमध्ये तुकोबांच्या पालखीत जय हरी विठ्ठलचा गजर. पालखी सोहळ्यादरम्यान सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र. तर प्रतिभा पवारांनीही घेतलं दर्शन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.